Good evening, good afternoon, and good morning to everyone. This is our beautiful channel, Universe of Microphysics. आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉज ऑफ मोशनमधील जे प्रॉब्लेम्स किंवा न्यूमरिकल्स आहेत ते काही डिस्कस करणार आहोत. आपण या होल चॅप्टरमध्ये मेजर जे काही कन्सेप्ट्स आहेत फिजिक्समधल्या त्या कवर केल्या आहेत. जसं की पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शनमध्ये मोशन म्हणजे काय, ओके, फोर्सची पर्टिक्युलर डेफिनेशन काय आहे याविषयी डिस्कस केलेलं आहे. ओके, त्याचबरोबर न्यूटन्सचे जे थर्ड लॉज आहेत, जे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन ज्याला आपण लॉ ऑफ इनर्शिया असं म्हणतो, देन न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, ओके, अँड देन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. त्याचबरोबर आपण फंडामेंटल फोर्सेस इन नेचर्स, ओके, देन कॉन्झर्वेशन थेरम फॉर लिनियर मोमेंटम, ओके, अँड अँग्युलर मोमेंटम. देन आपण वर्क एनर्जी थेरम बघितला. त्यानंतर FBD फ्री बॉडी डायग्रॅम, पुलीज प्रॉब्लेम, ओके, त्या केसमध्ये आपण एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन, टेन्शन, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिराईव्ह केलेल्या होत्या आणि त्यावरचे काही न्यूमरिकल्स आपण डिस्कस केलेले होते. ओके, त्याचबरोबर कोलिजनचे प्रॉब्लेम, कोलिजन्स इन 1 डायमेन्शन्स, 2 डायमेन्शन्स, ओके, ऑब्लिक कोलिजन ज्याला आपण परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन इन 2D असे म्हणतो. त्याचबरोबर आपण त्याचे जे काही एक्सप्रेशन्स आहेत, जसं की आपल्याला भेटलं होतं की U1 - U2 इज इक्वल टू V2 - V1, ओके, म्हणजे कोलिजन ऑफ अप्रोच इज इक्वल टू द कोलिजन ऑफ सेपरेशन. ह्या सगळ्या टर्म्स, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण इन डिटेल स्टडी केलेल्या आहेत. आजच्या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला या सगळ्या कन्सेप्ट किंवा सगळ्या थेरीच्या बेसवर जे काही महत्त्वाचे आर्टिकल्स किंवा न्यूमरिकल्स आहेत ते डिस्कस करायचे आहेत. ओके, सो आपण आजचा लेक्चर आपण स्टार्ट करूया. फर्स्ट प्रॉब्लेम आहे, ओके, त्यामध्ये फर्स्ट न्यूमरिकल जे काय आहे ते आपण ह्या ठिकाणी सॉल्व करतो. न्यूमरिकल काय सांगितलेलं आहे बघा. तर 2 मासेस M1 इज इक्वल टू 5 kg अँड M2 इज इक्वल टू 4.8 kg tied to a string are hanging over a light frictionless pulley. What is the acceleration of the masses when the system is free to move? ओके, सिस्टीम बघा कशी दिले. एक पुली आहे, ठीक आहे, त्याला हँग केलेलं आहे एका स्ट्रिंगनं, बरोबर आहे का. ह्या केसमध्ये एक मास आहे ज्याला त्यांनी M2 असं नाव दिलं आहे. M2 इज इक्वल टू 4.8 kg आणि ह्या साईडला जे काय मास आहे त्याचं मास आहे M1 इज इक्वल टू 5 kg, बरोबर आहे का. ठीक आहे, आता बघा ह्या M1वर लागणारा डाऊनवर्ड फोर्स कोणता आहे, M1G. ह्या M2वर लागणारा डाऊनवर्ड फोर्स M2G आहे. ओके, ही स्ट्रिंग सेम आहे त्यामुळे टेन्शन T सेम असेल. तर त्यांनी विचारलं की क्वेश्चनमध्ये व्हॉट इज द ॲक्सेलरेशन ऑफ द मासेस वेन द सिस्टीम इज फ्री टू मूव. तर बघा आपल्याला ॲक्सेलरेशनचं एक्सप्रेशन माहिती आहे. ए इज इक्वल टू काय आहे ते M2 - M1 अपॉन M2 + M1 टाइम्स G, बरोबर आहे का. ठीक आहे, इज इक्वल टू M2 किती आहे रे 4. आपण ह्या केसमध्ये हे मायनसमध्ये भेटेल. आपण M1 - M2 घेऊ शकतो. ठीक आहे, M1 - M2, ओके, अपॉन M1 + M2 टाइम्स G. M1 5 kg, बरोबर आहे का. 5 - 4.8 अपॉन M1 किती आहे 5 + 4.8 टाइम्स G. ओके, आता 5 - 4.8 0.2 अपॉन 9.8 इंटू 9.8. 9.8 कॅन्सल होईल, शिल्लक राहील. ए इज इक्वल टू 0.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आन्सर काय येईल, ॲक्सेलरेशन ऑफ द मासेस वेन द सिस्टीम इज फ्री टू मूव इज इक्वल टू द ए इज इक्वल टू 0.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजलं का. ठीक आहे, देन नेक्स्ट सेकंड प्रॉब्लेम, सेकंड नंबर्स घेऊ. प्रॉब्लेम बघा सेकंड काय आहे. A spring of mass
a spring of force constant 800 Newton per meter has an extension of 5 centimeter. The work done in extending it from 5 centimeter to 15 centimeter is क्वेश्चन मार्क आपल्याला हे काढायचं आहे. ठीक आहे. तर बघा से सोल्युशन काय येणार आहे. आपल्याला माहिती आहे की द वर्क डन is stored in the spring in the form of its potential energy. Okay, and its potential energy is given by तर काय असतं बघा. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ kx². बरोबर आहे का. ठीक आहे. देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी आहे दिस इज ओके हाफ k ब्रॅकेटमध्ये आपण x². ओके, आपण काय करू तर x2 जे काय एक्सटेन्शन आहे त्याला आपण सेपरेट करून लिहू. म्हणजे x2² मायनस x1². बरोबर आहे का. इज इक्वल टू हाफ केची व्हॅल्यू किती आहे 800. ओके, टाइम्स x2 किती आहे रे 0.15 मीटर² मायनस x1 किती दिला आहे 0.05 मीटर 0.05 मीटर². बरोबर आहे का. आता हा फॉर्म कोणता आहे h² मायनस b² म्हणजे काय ना a प्लस बी टाइम्स a मायनस बी. देअरफॉर 1/2 800 टाइम्स फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 0.15 प्लस 0.05 ओके इंटू 0.15 मायनस 0.05 ओके ब्रॅकेट कंप्लीट. ओके, हे आन्सर किती देतो 400 टाइम्स 0.15 प्लस 0.05 आन्सर येतं 0.20 इंटू 0.15 मायनस 0.05 आन्सर येतं 0.10. पुन्हा दिस मल्टिप्लिकेशन 0.20 इंटू 0.10 आन्सर किती येणार आहे 0.02 इंटू दिस 400 मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल 8 जूल. दिस इज द एनर्जी. ओके, this is the required result of this problem. Okay, then next. Okay, in problem number 3rd, a block m1 is equal to 5g. Block m1 is equal to 5g and m2 is equal to 10g are hung vertically over a light frictionless pulley as shown in the figure. What is the acceleration of the masses when left free? Similar case आहे. एक पुली दिले. ओके, या केसमध्ये एक पुली आहे. या साईड एक मास आहे m1 त्याला नाव दिलं m1 आणि हे एक मास आहे ज्याला नाव दिलं m2 दिलं आहे. ठीक आहे, आणि विचारलं ॲक्सलरेशन. ओके, m1चं मास किती आहे 5g आहे. हे किती आहे m1 इज इक्वल टू 5g आहे आणि m2 इज इक्वल टू किती आहे 10g आहे. ओके, विचारलं ॲक्सलरेशन ज्या वेळेला मासेस लेफ्ट टू फ्री असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. देअरफॉर a इज इक्वल आपला फॉर्म्युला माहिती आहे m2 मायनस m1 अपॉन m2 प्लस m1 टाइम्स g. आता m2 10 आहे 10 मायनस 5 अपॉन 10 प्लस 5 टाइम्स g. okay is equal to 5 upon 15 into g is equal to 1 upon 3g. Therefore g by 3. This is the answer. समझलं का. ठीक आहे. then next problem आहे. if the force on a rocket moving with a velocity of 300 meter per second is 345 Newton, then the rate of combustion of the fuel
इज क्वेश्चन मार्क. काय विचारलं आहे? द रेट ऑफ कंबशन ऑफ फ्यूल. ओके. रॉकेटची जी काही व्हेलॉसिटी आहे ती गिवन आहे बघा. व्हेलॉसिटी सोल्युशन म्हणून आपण सोल्युशन व्ही इज इक्वल टू किती आहे? 300 मीटर पर सेकंड आहे. फोर्सची व्हॅल्यू दिली. फोर्स इज इक्वल टू 345 न्यूटन दिलेले आहे. त्यांनी विचारलं द रेट ऑफ कंबशन ऑफ फ्यूल विचारलं आहे. बरोबर आहे का? देन आपल्याला काढायचं काय? द dm/dt इज इक्वल टू क्वेश्चन मार्क काढायचं आहे. ठीक आहे. देअरफॉर बघा, देअरफॉर वी नो दॅट द thrust on the rocket F is equal to minus u dm/dt. ओके, मायनस v dm/dt. बरोबर आहे का? देअरफॉर dm/dt आपल्याला काढायचं काय? dm/dt इज इक्वल टू f अपॉन v इज इक्वल टू एफची व्हॅल्यू किती आहे? 345 न्यूटन अपॉन व्हीची व्हॅल्यू किती आहे? 300 मीटर पर सेकंड दिलेलं आहे. ठीक आहे. हे जर काय आपण ॲक्च्युली हे कॅल्क्युलेशन तुम्हाला लॉगनं सॉल्व करायचं आहे. डिव्हिजन आहे लॉग ऑफ 345 मायनस लॉग ऑफ 300. ओके, काय असेल ते अँटीलॉग. फायनल आन्सर येईल 1.15 kg पर सेकंड. दिस इज द आन्सर. देअरफॉर फायनल आन्सर येईल दस द रेट of combustion of the fuel is equal to 1.15 kg per second. समजलं? ठीक आहे. then next प्रॉब्लेम काय दिले बघा. अ ब्लॉक ऑफ मास 15 kg. इथे एक डायग्राम दिले. ओके, हा एक इन्क्लाइन्ड प्लेन आहे ज्यावर एक ब्लॉक आहे जिचं मास यम इज इक्वल टू 15 kg दिलेला आहे. ठीक आहे. याला हँग केलं एका स्ट्रिंगनं, त्यामध्ये टेन्शन तुम्हाला काढायचं आहे आणि हा इन्क्लिनेशन अँगल थीटा इज इक्वल टू 60 डिग्री दिलेला आहे. ठीक आहे. आता काय म्हटलं आहे बघा. ब्लॉक ऑफ मास 15 kg इज हेल्ड बाय अ स्ट्रिंग ऑन अ स्मूथ इन्क्लाइन्ड प्लेन ऑफ इन्क्लिनेशन 60 डिग्री. व्हॉट इज द टेन्शन T ऑन द स्ट्रिंग. ओके, तुम्हाला जीच व्हॅल्यू दिली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेले आहे. ओके, आता बघा आपल्याला ह्या केसमध्ये काय काय दिसतं. तर इथं बघा हा डाऊनवर्ड फोर्स आहे mg. ओके, आणि हा नॉर्मल रिॲक्शन n. ठीक आहे. तर नॉर्मल रिॲक्शनला बॅलेन्सिंग फोर्स कोणता असेल तर हा आहे. बरोबर आहे का? तर mgचा ह्या साईडचा कंपोनंट तो काय असेल? mg कॉस थीटा. बरोबर आहे का? हा अँगल 60 आहे, हा अँगल 90 आहे. हा अँगल काय येणार आहे? किती येईल? 30 येईल ना. त्यामुळे रिमेनिंग अँगल किती असेल? 60 असेल. म्हणजे कॉस 60 म्हणू शकतो. कॉस 60 म्हणू शकतो आपण. ठीक आहे. देन mg कॉस 60चा परपेंडिक्युलर कंपोनंट कोणता येणार आहे? mg साइन 60. बरोबर आहे का? तर बघा देअरफॉर फायनल आन्सर द डाउनवर्ड कंपोनंट mg साइन थीटा ऑफ द weight is equal to the tension in the string. Therefore T is equal to mg sin theta. बरोबर आहे का? ठीक आहे. आता इज इक्वल टू एमची व्हॅल्यू किती आहे? 15 इंटू जी 10 साइन 60 ठेवायची व्हॅल्यू साइन 60. बरोबर आहे का? therefore 15 इंटू 10 इंटू साइन 60 किती असते? √3/2. बरोबर आहे का? आता 5 आता मल्टिप्लाय करून जरा थोडंसं चेक करून बघा. तर बघा
15 into 5 into root 3. ओके, आन्सर येईल 129. ॲक्च्युली हे आन्सर नाही आहे. तिने ह्या केसमध्ये काय केलं आहे, जो अँगल घेतलेला आहे तो साईन थीटा साईन 30 घेतला आहे. त्यामुळे साईन 30ची व्हॅल्यू किती घेतला आहे, साईन 30ची व्हॅल्यू येते 1/2 and then 15 into 5 into 1/2, answer is 75 Newton. Okay, this is the answer. Then next, समजलं का? ठीक आहे. ओके, then next problem काय सांगितलं बघा, a body of mass 10 kg. सोल्युशन म्हणून आपण बॉडी ऑफ मास किती आहे, बॉडी मास 10 kg दिलेला आहे. ठीक आहे. हॅज व्हेलॉसिटीज, डिफरंट व्हेलॉसिटीज दिले आहेत ऑफ V1 इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड, V2 इज इक्वल टू 11 मीटर पर सेकंड आणि V3 इज इक्वल टू 12 मीटर पर सेकंड दिलेला आहे. ॲट द एंड ऑफ सक्सेसिव्ह सेकंड, म्हणजे जे काय ह्या मधला जो काय टाईम इंटरवल आहे T इज इक्वल टू 1 सेकंड. ओके, T इज इक्वल टू 1 सेकंड हे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. व्हॉट इज द फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी. तर अशा केसमध्ये जो फोर्स ॲक्ट होत आहे त्या बॉडीवर तो किती असेल ते तुम्हाला काढायचं आहे. देअरफॉर सोल्युशन वी हॅव A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम इंटरवल. ओके, तर बघा आपण प्रत्येक केसमध्ये आपण पहिल्या केसमध्ये बघू आपण फॉर V1 अँड V2. ओके, ॲक्सेलरेशन काय येतं 11 मायनस 10 ना, फायनल मायनस इनिशियल, दॅट इज 11 मायनस 10 अपॉन 1. बरोबर आहे का. तर बघा 1 अपॉन 1 दॅट इज 1 मीटर पर सेकंड झाला, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फॉर दिस V3 अँड V2साठी फॉर V2 अँड V3. ओके, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल 12 मायनस इनिशियल, आता ह्या केसमध्ये ही इनिशियल बनेल ना, मायनस इनिशियल अपॉन टाईम 1 सेकंड, दॅट इज 1 अपॉन 1 दॅट इज 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे का. देअरफॉर द बॉडी इज मुव्हिंग विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन ऑफ 1 मीटर. त्यामुळे आपण म्हणू शकतो जी ऑब्जेक्ट आहे जो युनिफॉर्म ॲक्सेलरेशननं मूव्ह करत आहे. देअरफॉर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मास किती आहे 10 kg, ॲक्सेलरेशन 1 दॅट इज 10 न्यूटन. दिस इज द फायनल आन्सर. कळलं. ओके, बघा थोडंसं तुम्हाला स्पीड वाटत असेल तर तुम्ही काय करा, थोडंसं पुन्हा पाठीमागे जा अँड देन हाच पुन्हा प्रॉब्लेम तुम्ही पुन्हा चेक करून बघू शकता. समजा देन आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, an engine pumps up 1 quintal of coal from a coal mine 100 meter deep in 0.5 seconds. If its efficiency is 60%, then the power of the engine is question mark. ओके, विचारलं काय, द पॉवर ऑफ इंजिन इज विचारलेलं आहे. ओके, देअरफॉर बघा सोल्युशन म्हणून आपण सोल्युशन आपल्याला माहिती आहे पॉवर P इज इक्वल टू W अपॉन T. बरोबर आहे का. जर आपण याला इन टर्म्स ऑफ mgh राईट केला अपॉन T. ओके, आता आपण एमची व्हॅल्यू पुट करू इथं M100, जी किती 10 दिलं आहे त्यांनी, H डेप्थ किती आहे 100 मीटर दिलेलं आहे, 100 मीटर दिले हाईट. ओके, आणि टाईम दिलेला आहे 0.5 सेकंड, 0.5 सेकंड दिलेला आहे. ओके, जर का हे सॉल्व केलं तर आन्सर येतं आहे P इज इक्वल टू 2 × 10⁵ वॅट. बरोबर आहे का. आता हे मास 1 क्विंटल आहे म्हणजे 100 kg झालं ना, जे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, H डेप्थ म्हणजे हाईट असेल आणि हा टाईम इंटरवल 0.5. ओके, हे आन्सर सॉल्व केलं तर आन्सर काय येतं 2 × 10⁵ वॅट. ओके, बट द इफिशियन्सी
CNC इज 60% हे दिलेलं आहे. ओके, देअरफोर the power of the engine should be किती असणार आहे 100/60 टाइम्स P असणार आहे. बरोबर आहे का. देअरफोर पीची व्हॅल्यू किती आहे 2 × 10⁵ इंटू 100/60. ओके, हे आन्सर सॉल्व करा. तुम्हाला फायनल आन्सर हे लॉगनं सॉल्व करा तर तुम्ही बघाल की लास्टला आन्सर येतं 330 किलोवॅट. दिस इज द फायनल रिझल्ट. ओके, देन नेक्स्ट. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. एक तुम्हाला स्प्रिंग मास ऑसिलेटरचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये एक मास अटॅच केलं आहे. ओके, कॅपिटल एम. सॉरी ते एक्सटेन्शन दिलं त्याने, हे एम ब्लॉक इकडं कॉम्प्रेस होईल. ठीक आहे. तर बघा काय म्हटलं या प्रॉब्लेममध्ये, अ बॉडी ऑफ मास 0.5 kg, बॉडी ऑफ मास 0.5 kg मूविंग विथ अ स्पीड ऑफ 1.5 मीटर पर सेकंड on a smooth horizontal surface collides with a nearly weightless spring of force constant K is equal to 50 Newton per meter. The maximum compression of spring would be question mark. Okay, बघा M is equal to 0.5 kg दिलेला आहे. ओके, फोर्स कॉन्स्टंट K is equal to 50 न्यूटन पर मीटर दिलेला आहे. दिलेलं आहे. ओके, तर विचारलं आहे काय, द मॅक्झिमम कॉम्प्रेशन ऑफ स्प्रिंग वुड बी. तर बघा आपल्याला माहीत आहे लॉस इन कायनेटिक एनर्जी ऑफ मास इज इक्वल टू द गेन इन इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द स्प्रिंग. काय म्हटलं आपण, लॉस इन कायनेटिक एनर्जी ऑफ मास इज इक्वल टू गेन in elastic energy of the spring. ओके, कायनेटिक एनर्जी आपण लिहू शकतो आहे ½ mv² इज इक्वल टू गेन इन इलॅस्टिक एनर्जी ऑफ स्प्रिंग. स्प्रिंगची इलॅस्टिक एनर्जी काय असते तर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ½ kx² इन टर्म्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट. स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणतो त्याला के. ठीक आहे. तर बघा दोन्ही साईडचे के कॅन्सल होईल, हाफ कॅन्सल होईल, शिल्लक राहील mv² इज इक्वल टू kx². एम किती आहे, मास ऑफ द ब्लॉक दिला आहे 0.5 इंटू व्ही किती दिला आहे, व्हेलॉसिटी किती आहे, सॉरी इथं आपलं व्हेलॉसिटी लिहायला व्ही इज इक्वल टू 1.5 मीटर पर सेकंड. ही सुद्धा दिलेली आहे आपल्याला, ही गिवन आहे. ठीक आहे. व्हेलॉसिटी किती आहे 1.5 इंटू 1.5. ओके, स्क्वेअर आहे ना, इज इक्वल टू फोर्स कॉन्स्टंट दिलेला आहे 50 इंटू x². ओके, देअरफोर x² इज इक्वल टू आपल्याला एक्सच काढायचं ना, कॉम्प्रेशन म्हणजे किती तो कॉम्प्रेस होईल, किती डिस्टन्सनं कॉम्प्रेस होईल ते आपल्याला काढायचं. देअरफोर x² इज इक्वल टू याला डिवाइड करू 0.5 इंटू 1.5 इंटू 1.5 ऑन 50. ओके, देअरफोर x² इज इक्वल टू 0.0225. हे सॉल्व केल्यानंतर तुम्ही सॉल्व करून बघू शकता. ठीक आहे. हे प्रॉब्लेम कसे वेगवेगळे ट्रिकी किंवा जे काय क्रिटिकल वाटत आहेत इन टर्म्स ऑफ मल्टिप्लिकेशन डिव्हिजन्स, हे लॉगनं कसे सॉल्व करायचे ते आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये स्टडी केले आहेत. लॉग कसे पाहायचे, अँटीलॉग कसे पाहायचे. सो तुम्हाला जर हे जमत नसेल तर ते व्हिडिओ पाहून प्रॅक्टिस करा. ओके, प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. ठीक आहे. देअरफोर एक्स इज इक्वल टू एक्स व्हॅल्यू आहेत ना आपल्याला, हा x² आहे, याचा स्क्वेअर रूट घ्या तर आन्सर येईल 0.15 मीटर. दिस इज द फायनल रिझल्ट. समजलं का. सो अशा पद्धतीनं आपण जे चॅप्टरमधले जे महत्त्वाचे जे काही आर्टिकल्स होते त्या ओरिएंटेड आपण सगळे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की तुम्हाला ह्या व्हिडिओच्या थ्रू
लॉज ऑफ मोशनमध्ये जे जे न्यूमरिकल्स आहेत ते समजले असतील. ओके, तुमच्या काही क्वेश्चन्स किंवा क्युरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जे आपले चॅनल आहे युनिव्हर्स ऑफ मायक्रोफिजिक्स हे सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण जे नवीन व्हिडिओज अपलोड करू, मग थेरी ओरिएंटेड असतील, वेगवेगळे चॅप्टर्स जे आपण स्टडी करणार आहोत किंवा त्या चॅप्टरवरचे न्यूमरिकल असतील, हे न्यूमरिकल फक्त बोर्डसाठी महत्त्वाचे नाहीत, तर आपल्याला ज्या CETच्या एक्झाम्स आहेत, ठीक आहे, किंवा ज्या JEE वगैरे आहेत त्या ओरिएंटेड आपण काही प्रॉब्लेम्स घेत चलू. त्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल तो पूर्ण चॅप्टर अंडरस्टँड होईल. आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, आणखीन बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन एखादं अपडेट किंवा आर्टिकल जर का मी अपलोड केलं तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटेल. सो कीप स्टडिंग. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.